हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू वेद एज्युकेशनल अकॅडमी. लास्ट दोन लेक्चरमध्ये आपण युनिट 1चा रिझल्टंट अँड रिझोल्युशन ऑफ फोर्सेस याबद्दलचे सगळे कन्सेप्ट पाहिल्या होत्या. या लेक्चरमध्ये आपण अजून काही न्यूमेरिकल्स पाहणार आहोत. पण त्याआधी एक राहिलेली महत्त्वाची कन्सेप्ट म्हणजे मोमेंट आणि वॅरिग्नन्स थेरम. हे दोन गोष्टी आपण याच्यात कव्हर करूया. सगळ्यात पहिली गोष्ट, व्हॉट इज अ मोमेंट. तर बघा, दोन प्रकारच्या मोशन्स असतात. सगळ्यात पहिली असते लिनियर मोशन आणि दुसरी असते रोटेशनल मोशन. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या बॉक्सला धक्का द्या, तो बॉक्स सरळ जाईल, तो गोल नाही फिरणार. ओके, त्याला आपण म्हणतो लिनियर मोशन. आणि दुसरी एक्झाम्पल घेतलं जर का फॅनचं, फॅनला तुम्ही धक्का दिलात तर तो गोलच फिरेल, तो सरळ नाही जाणार, त्याला म्हणतो आपण रोटेशनल मोशन. तर हा दोन फरक आहे फोर्स आणि मोमेंट मध्ये. जेव्हा एखादा फोर्स अप्लाय करता तेव्हा जर ती लिनियर मोशन आहे तर त्याला आपण फोर्सच ठेवतो. बट जर ती गोल फिरली तर त्याचा टर्निंग इफेक्ट आहे, त्या टर्निंग इफेक्टला आपण म्हणतो मोमेंट. ओके, सो कुठल्याही गोष्टीला फोर्सला तुम्ही अप्लाय कराल आणि जर ती टर्न होत असेल तर त्या टर्निंग इफेक्टला आपण म्हणतो मोमेंट. फॉर एक्झाम्पल एक फॅनच घेऊया आपण. हा फॅनचा सेंटर आहे, सेंटर इज ओ किंवा ए, आणि मी ते फोर्स अप्लाय केलाय एफ. जर मी हा फोर्स अप्लाय केला तर या फोर्समुळे काय होणार आहे, हा जो फॅनचा लिव्हर आहे तो रोटेट होणार आहे. हा जो रोटेट होणार आहे असा, तर ह्या फोर्सच्या त्या इफेक्टला आपण म्हणतो मोमेंट. तर मोमेंट लिहितात कसं, मोमेंट लिहितात एम सफिक्स ए. तो जो सफिक्स आहे तो सफिक्स नेहमी लिहायचा असतो सेंटरचा, किंवा जो पॉइंट फिक्स्ड आहे तो लिहायचा असतो इकडे. सो एम सफिक्स ए, त्या फॉर्म्युला आहे फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन द फोर्स ऍप्लिकेशन ऑफ फोर्स पॉइंट अँड द सेंटर. म्हणजे हा जो पॉइंटला अप्लाय होतोय हा फोर्स, त्या पॉइंट आणि ए मधल्या परपेंडिक्युलर डिस्टन्स आणि स्वतः फोर्सचं मॅग्निट्यूड, या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं की आपल्याला मिळतो मोमेंट ऍट द पॉइंट ए. सो ही क्लिअर कन्सेप्ट करून घ्या तुम्ही की व्हॉट इज मोमेंट. मोमेंट इज द टर्निंग इफेक्ट प्रोड्यूस्ड बाय दिस फोर्स, and what is the value of this moment, that the force into perpendicular distance between the point and the center. तो perpendicular distance हे वाक्य खूप जास्त महत्वाचं आहे. ओके, सो हा झाला आपला मोमेंट. आता वॅरिग्नन्स थेरम काय सांगतो हे बघा. बेसिकली समजा तीन फोर्स आहेत, F1 आहे, F2 आहे आणि F3 आहे. तीन फोर्स वेक्टर्स आहेत. जर मी फोर्स वेक्टर्स ऍड केले तर मला काय मिळतो, रिझल्टंट मिळतो. जर मी माझे सगळे फोर्स ऍड केले तर मला काय मिळतो, रिझल्टंट मिळतो. म्हणजे थोडक्यात काय, प्रत्येक फोर्स जी काय व्हॅल्यू आहे तर रिझल्टंट मध्ये ती व्हॅल्यू इन्क्लुडेड आहे. तो वॅरिग्नन्स थेरम काय सांगतो, वॅरिग्नन्स थेरम काय सांगतो की प्रत्येक इंडिव्हिज्युअल फोर्सनी जो मोमेंट प्रोड्यूस केलाय त्याची जर आपण ऍडिशन केली, म्हणजे काय, या F1 नी जो मोमेंट प्रोड्यूस केला ज्याला आपण म्हणूया F1d1, या F2 नी एक मोमेंट प्रोड्यूस केला त्याला म्हणू आपण F2d2, या F3 नी एक मोमेंट प्रोड्यूस केला ज्याला म्हटलं मी F3d3. म्हणजे प्रत्येक फोर्सने एक मोमेंट प्रोड्यूस केला असेल, एक टर्निंग फोर्स प्रोड्यूस केलाच असेल. त्या प्रत्येक फोर्सचा जो मोमेंट आहे, या मोमेंटची जर ऍडिशन केली, इट विल बी इक्वल टू द मोमेंट प्रोड्यूस्ड बाय द रिझल्टंट. अँड येस, इट इज ऑफकोर्स, जर का तुम्ही चार फोर्स आहात, चार फोर्सचा रिझल्टंट एक आहे, तर प्रत्येकाच्या मोमेंटची जर ऍडिशन केली तर रिझल्टंटच्या मोमेंटची ऍडिशन एवढी येणारच. ही कॉमन सेन्सची गोष्ट आहे. हाच कॉमन सेन्स आपल्याला वॅरिग्नन्स थेरम मधनं दिसून येतो. हे बघा, F1 नी प्रोड्यूस केलेला मोमेंट, F2 नी प्रोड्यूस केलेला मोमेंट, F3 नी प्रोड्यूस केलेला मोमेंट विल बी इक्वल टू रिझल्टंटनी प्रोड्यूस केलेला मोमेंट. मग हे लिहायचं कसं, ह्याला म्हणू आपण समेशन ऑफ मोमेंट ऍट पॉइंट ए. अज्युम करा मी ऍट पॉइंट ए घेतोय, आपला सेंटर पंख्याचा ए घेतलाय. तर हे जे समेशन आहे याला आपण समेशन म्हणूया. समेशन ऑफ मोमेंट ऍट पॉइंट ए is equal to resultant into x. Resultant into x. And what is x? X is the distance of the resultant from the point A. एवढं नीट लक्ष द्या. समजा तीन फोर्सेस आहेत, 1 2 3. हा पॉइंट आहे माझा A. तर हा आला F1, हे त्याचं अंतर झालं D1. F2 त्याचं अंतर झालं D2 आणि F3 त्याचं अंतर झालं D3. हा प्रत्येक मोमेंट आहे.
या प्रत्येक मोमेंटला जर का मी रिझल्टंट फाइंड केला, अज्युम करा रिझल्टंट इथे आलाय, हा जर माझा रिझल्टंट आहे आर, तर माझा वॅरिंग्टन थेरम काय सांगतो की या सगळ्याच्या मोमेंटची ऍडिशन विल बी इक्वल टू रिझल्टंट इंटू व्हॉट, इंटू एक्स. एक्स काय असणार, हे बघा हे अंतर, एक्स काय असणार, जे अंतर आहे रिझल्टंटचा पॉइंट आणि ए मधलं. त्यामुळे हा जो वॅरिंग्टन थेरम आहे, हा वॅरिंग्टन थेरम कशासाठी वापरणार आहोत, हे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. व्हाय टू यूज वॅरिंग्टन थेरम? वॅरिंग्टन थेरम इज ओनली यूज टू फाइंड द लोकेशन ऑफ द रिझल्टंट फ्रॉम एनी पॉइंट. आता आपण समजूया फ्रॉम पॉइंट ए, बट जनरली आपल्याला कशाला वापरायचं आहे वॅरिंग्टन थेरम? टू फाइंड द लोकेशन ऑफ द रिझल्टंट. आणि हे बघा वॅरिंग्टन थेरम फक्त आणि फक्त नॉन कॉन्करंट फोर्सेससाठी वापरला जातो. नॉन कॉन्करंट, कॉन्करंट म्हणजे काय, हे बघा हे कॉन्करंट फोर्सेस असतात, हे सगळे कॉन्करंट फोर्सेस आहेत, ज्याचा एक पॉइंट आहे. नाही, अशा वेळेला वॅरियन्स थेरम वापरायची गरज नाहीये, कारण आपल्याला माहिती रिझल्टंट ह्या पॉइंटच्या मधूनच जाणार आहे. मग वेगळं लोकेशन फाइंड करायची काय गरज आहे? त्यामुळे लक्षात ठेवा, रिझल्टंटचे लोकेशन आपल्याला कधी फाइंड करावी लागते, जेव्हा अशी सिस्टीम असते. आणि या सिस्टीमला आपण काय म्हणतो, नॉन कॉन्करंट सिस्टीम. सो थोडक्यात वॅरियन्स थेरम कॅन बी यूज टू फाइंड द लोकेशन ऑफ द रिझल्टंट इन द नॉन कॉन्करंट सिस्टीम. हे प्रत्येक वाक्य खूप आठवणीने लक्षात ठेवा. हा वॅरियन्स कसा वापरायचा, खूप इझी आहे वापरायला. कसा वापरायचा आपण हे न्यूमेरिकल्स मध्ये पाहूया. काही सिलेक्टेड क्वेश्चन्स आहेत, जे कसे हँडल करायचे ते आपण पाहूया. सगळ्यात पहिले त्याआधी दोन छोट्या कन्सेप्ट राहिल्या होत्या पॅरलोग्राम रूल मधल्या. सगळ्यात बघा बेसिक, समजा दोन फोर्सेस आहेत, अपोजिट आहेत, दोन फोर्सेस आहेत अपोजिट आहेत, एक आहे पी, पी आणि एक आहे क्यू. पी आणि क्यू दोन फोर्सेस आहेत. तर जेव्हा दोन फोर्सेस एकमेकांना टोटली अपोजिट असतात, म्हणजे त्यांच्यामधलं अँगल असतो 180 डिग्री, ऍट दिस टाइम ओनली रिझल्टंट इज मिनिमम. हे वाक्य खूप जास्त महत्वाचं आहे. रिझल्टंट इज मिनिमम. थोडक्यात कधी रिझल्टंट मिनिमम येईल, व्हॉट इज द कंडिशन फॉर द रिझल्टंट टू बी मिनिमम? कमीत कमी रिझल्टंट कधी येऊ शकतो, जेव्हा दोन फोर्सेस अपोजिट आहेत. त्यांचे मॅग्निट्यूड काही असू दे, मॅग्निट्यूडवर ठरणार की रिझल्टंटची मॅग्निट्यूड किती असेल, बट तो मिनिमम कधी असेल, जेव्हा पी आणि क्यू हे टोटली अपोजिट डायरेक्शन मध्ये असतील किंवा त्यांच्यातला अँगल असेल 180 डिग्री. अँड व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ दॅट रिझल्टंट? द व्हॅल्यू ऑफ दॅट रिझल्टंट विल बी पी मायनस क्यू. सिंपल आहे, साधं मॅथमॅटिक्स आहे. दोन अल्जेब्रिकली ऑपोजिट जाणारे फोर्सेस आहेत, तर ते सबस्ट्रॅक्टच होणार आहेत. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ दॅट मिनिमम आर? सो मी इथे आर न मेन्शन करता याला म्हणूया आपण आर मिनिमम. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आर मिनिमम? पी मायनस क्यू. छोटीशी कन्सेप्ट आहे, बट तुम्हाला मार्क देऊन जाणार आहे. त्यानंतर आपण पुढच्या कन्सेप्टला जाऊया. पुढची एक छोटी कन्सेप्ट उरली होती की व्हॉट इज द अँगल when all the three forces किंवा दोन फोर्सेस आणि त्यांचं रिझल्टंट इक्वल असेल. ओके, ही एक छोटीशी थेअरी आहे. मी काय म्हणतोय, जेव्हा पी पण आणि क्यू पण एकामेकांना सेम आहेत आणि आर पण त्यांच्या इतकाच आहे, तेव्हा थिटा मस्ट बी इक्वल टू 120 डिग्री. आता हे कुठे येऊ शकतं एमसीक्यूच्या दृष्टीने बघायला तर, एक सिंपल क्वेश्चन मी विचारला तुम्हाला की समजा दोन फोर्सेस आहेत आणि रिझल्टंट आहे, या थिटा आहे 120 डिग्री. किती किती आहे थिटा आपला? 120 डिग्री. पी दिलाय 100, पी दिलाय 100 न्यूटन. व्हॉट इज द क्यू? तुम्हाला माहिती पाहिजे की जेव्हा थिटा 120 डिग्री असते तेव्हा पी 100 असेल, तर क्यू पण किती असणार आहे आपला? 100. कारण पी इज इक्वल टू आर आहे आणि आर इज इक्वल टू क्यू आहे. या तीन कन्सेप्ट जेव्हा एकत्र येतील तेव्हा आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, थिटा 120 असेल तेव्हा पी इज इक्वल टू आर इज इक्वल टू क्यू किंवा वाईस वर्सा. सो एक छोटीशी कन्सेप्ट आहे, ऑनलाईन मध्ये नक्की येऊ शकते, लक्ष द्या या गोष्टीकडे. सो आपण आता क्वेश्चन्स कडे जाऊया, थोडे क्वेश्चन्स पाहूया. इफ मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट ऑफ टू फोर्सेस ऑफ मॅग्निट्यूड क्यू अँड रूट 2q इज क्यू, फाइंड द अँगल बिटवीन टू फोर्सेस. हे बघा त्यांनी काय सांगितलंय, दोन फोर्सेस आहेत ज्यांचं मॅग्निट्यूड आहे क्यू आणि रूट 2q. दोन फोर्सेस आहेत ज्यांचं मॅग्निट्यूड आहे क्यू आणि रूट 2q आणि त्यांचा रिझल्टंट पण क्यू आहे, त्यांचा रिझल्टंट पण क्यू आहे. तर व्हॉट इज द अँगल बिटवीन
टू फोर्सेस. हे बघा आता कसं असतं ते काही देऊ देत, आपली भाषा काय हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आपली भाषा आहे पी क्यू आणि आर ची. आपली भाषा आहे पी क्यू आणि आर ची. सो काय करूया आपण, ह्या दोन फोर्सेस आहेत, या दोन फोर्सेसला नाव देतो मी पी क्यू. ह्याचं नाव आहे पी, याचं नाव आहे क्यू, आणि हा कोण आहे, रिझल्टंट आहे. त्यांनी म्हटलंय रिझल्टंट ऑफ दिस टू फोर्सेस इज क्यू. सो आपल्याला आपले पी क्यू आणि आर मिळाले. आता आपल्याला थिटा फाइंड करायचा आहे. काय फाइंड करायचं आहे, थिटा, अँगल बिटवीन टू फोर्सेस. सो सगळ्यात सिंपल अशा वेळेला वापरायचा असतो लॉ ऑफ पॅरलेलोग्राम. लॉ काय सांगतो आपल्याला की आर स्क्वेअर इज इक्वल टू पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थिटा. ऍक्च्युअली हा अंडर रूट आहे तिकडे, पण हा वेगळे स्क्वेअर करून घेतलाय. सो हा आपला स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, हा सगळ्यांना पाठ करावाच लागणार आहे, लॉ ऑफ पॅरलेलोग्राम. आता मी काय करतो, आर पी आणि क्यूच्या जागेवर ह्या व्हॅल्यूज पुट करतो. जे आपल्या वर व्हॅल्यू त्यांनी दिल्या या मी खाली पुट करतो. हे बघा, हे तुम्हाला विदिन अ मिनिट सॉल्व्ह करायचं आहे, बट फॉर कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली पाहिजे त्यासाठी मी हळूहळू एक्सप्लेन करतोय. सो आर ला मी काय लिहिणार आहे तिकडे बघा, आर ला आहे क्यू, हा झाला क्यू स्क्वेअर, प्लस पी ला काय लिहिणार क्यू स्क्वेअर, प्लस या क्यू ला काय लिहिणार √2 क्यू चा स्क्वेअर. सो घाई करू नका, ब्रॅकेट द्या आणि स्क्वेअर करा, प्लस 2 पी ला काय लिहिणार क्यू, पी ला काय लिहिणार क्यू, क्यू ला काय लिहिणार √2 क्यू आणि हा झाला कॉस थिटा. सो आता काही होत आहे का पहिले चेक करूया, थोडे एक्सपांड करतो. हा झाला क्यू स्क्वेअर इज इक्वल टू क्यू स्क्वेअर प्लस 2q स्क्वेअर, √2 आणि स्क्वेअर कॅन्सल झाला, 2q स्क्वेअर प्लस 2 √2 क्यू इंटू क्यू, क्यू स्क्वेअर कॉस थिटा. हे बघा, आता अननोन काय आहे आपल्याकडे, अख्ख्या इक्वेशन मध्ये अननोन फक्त थिटा आहे आणि क्यू आहे. बट जर तुम्ही क्यू ऑब्झर्व कराल तर लेफ्टला क्यू स्क्वेअर आहे आणि राईटला क्यू स्क्वेअर क्यू स्क्वेअर क्यू स्क्वेअर. कॉमन काढलं तर काय होईल, हा अख्खा क्यू स्क्वेअर आणि हा क्यू स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल. सो काय काय उरेल, लेफ्टला उरेल 1, कॅन्सल झाल्यानंतर उरेल 1. एकदा कॅन्सल करून दाखवतो, सो घाई नको व्हायला. मी जर क्यू स्क्वेअर कॉमन काढला तर आत काय काय उरतं, इथे उरतो 1, इथे उरतो 2, इथे उरतो 2√2 कॉस थिटा, 2√2 कॉस थिटा. हा बघा, क्यू स्क्वेअर कॅन्सल, काय काय उरलं 1 इज इक्वल टू 1 प्लस 2 3 प्लस 2√2 कॉस थिटा, 1 प्लस 3 प्लस 2√2 कॉस थिटा. हा 3 तिकडे घेऊन जाऊया, आपल्याला थिटा काढायचा आहे ना, एक एक करून तिकडे घेऊन जायला लागेल. म्हणजे काय येईल 2√2 कॉस थिटा इज इक्वल टू 1 मायनस 3 मायनस 2, 1 मायनस 3 मायनस 2. मग कॉस थिटा इज इक्वल टू काय येणार 2/2√2, सॉरी मायनस 2/2√2, आणि थिटा इज इक्वल टू काय येणार कॉस इनवर्स ऑफ -2/2√2. Therefore our theta will be equal to, आन्सर आलेला आहे 135 डिग्री. आन्सर आलेला आहे 135 डिग्री. थोडक्यात जर ह्या कंडिशन तुम्हाला सॅटिस्फाय करायच्या असतील तर थिटा किती आला आपला 135 डिग्री. सो कसं सॉल्व्ह केलं आपण, पहिले कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. ओके, की आपल्याला त्यांनी पी दिलाय, म्हणजे एक फोर्स दिलाय, दुसरा फोर्स दिलाय आणि तिसरा रिझल्टंट दिलाय. म्हटल्यावर तुम्ही काय वापरणार, लॉ ऑफ पॅरलेलोग्राम वापरणार. आपली नावं, आपला फॉर्म्युला आणि मग त्यांची गोष्ट पुट केली. फक्त 3 स्टेप मध्ये सॉल्व्ह केलंय आणि आपल्याला कॉस थिटा मिळाला आहे. सो अशा कन्सेप्टने आपण हे सॉल्व्ह करणार आहोत. आता जसं मगाशी मेन्शन केलं होतं की जेव्हा दोन फोर्सेस अपोजिट असतात तेव्हा आर मिनिमम आपल्याला मिळतो. तर कधी कधी असा क्वेश्चन येऊ शकतो की पी आहे 100, क्यू आहे 150, तर आर मिनिमम किती असलं पाहिजे, आर मिनिमम किती पाहिजे. तीच कन्सेप्ट आत्ताच बोललो होतो की आर मिनिमम व्हायसाठी आपण काय करणार, पी मायनस क्यू किंवा क्यू मायनस पी काहीही चालेल. सो आपला आर मिनिममची व्हॅल्यू किती झाली 50, आर मिनिममची व्हॅल्यू किती झाली 50. सो असे सिंपल क्वेश्चन त्या फॉर्म्युला बेस्ड वर येऊ शकतात.
Okay. 3 like parallel forces 100 Newton, 150 Newton, 200 Newton act at a distance of 0.5 meter each. The distance of the resultant from 100 Newton forces. परत एकदा एक्सप्लेन करतोय. 3 like parallel forces. Like parallel forces म्हणजे काय? एक तर सगळेच्या सगळे वर जाणार किंवा सगळेच्या सगळे खाली जाणार. कसं कन्स्ट्रक्ट करायचे डायग्राम तुम्हाला ते एक्सप्लेन करतोय मी. काय सांगितलं त्यांनी? 3 like parallel forces. 3 फोर्स आहेत हो, लाईक आहेत हो, पॅरलल आहेत हो, येस. सो 3 like parallel forces 100 न्यूटन, 150 न्यूटन, 200 न्यूटन, 100, 150, 200 ऍक्ट ऍट अ डिस्टन्स ऑफ 0.5 मीटर इच. म्हणजे थोडक्यात त्यांचा डिस्टन्स किती दिलाय आपल्याला? 0.5 मीटर. थोडक्यात हा झाला 0.5 मीटर, हा झाला 0.5 मीटर. ओके. द डिस्टन्स ऑफ द रिझल्टंट फ्रॉम 100 न्यूटन फोर्सेस. आपल्याला इथून डिस्टन्स काढायचा रिझल्टचा. हे बघा इथून, याला मी म्हणतो ए. आता डिस्टन्स फाइंड करायचा अशा सिस्टीमचा म्हणजे आपण काय वापरणार? वॅरिग्नन्स थेरम वापरणार. बट वॅरिग्नन्स थेरम वापरायच्या आधी आपल्याला पाहिजे रिझल्टंट. आपल्याला पाहिजे रिझल्टंट. अशा सिस्टीमचा रिझल्टंट एकदम सोपा असतो, फक्त आणि फक्त कन्सेप्ट आहे. मी ती कन्सेप्ट सगळ्यात पहिले क्लिअर करतो. जेव्हा पण सगळे फोर्सेस उभे असतात, जेव्हा पण सगळे फोर्सेस उभे असतात किंवा वर्टिकल असतात, ओके, जेव्हा सगळे फोर्सेस वर्टिकल असतात तेव्हा कॉमन सेन्स आहे की आडवे फोर्सेस किती आहेत? 0 आहेत. आणि आडवं म्हणजे काय? एक्स ऍक्सिस. त्यामुळे अशा वेळेला समेशन ऑफ जो एफ एक्स असतो ना आपला, एफ एक्स, तो 0 असतो. हे लक्षात ठेवा. सगळ्यात पहिली गोष्ट, उभे फोर्सेस असतील तर आडवे कंपोनंट 0. आडवं म्हणजे काय? समेशन ऑफ एफ एक्स 0. आणि जर का हॉरिझॉन्टल फोर्सेस असतील तर समेशन ऑफ एफ वाय 0 असणार. ओके. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. तुमचे कष्ट वाचणार आहेत, काही कष्ट करायचे नाही. मी काय सांगितलं? सगळे फोर्सेस उभे आहेत बघा. सगळे फोर्सेस उभे आहेत म्हटल्यावर पहिले समेशन ऑफ एफ एक्स किती येणार? 0. कष्ट करायची गरज नाही. आता समेशन ऑफ एफ वाय बद्दल बोलूया आपण. समेशन ऑफ एफ वाय म्हणजे उभ्या फोर्सेसची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन. आता सगळे उभे आहेत म्हटल्यावर कॉस थिटा, साइन थिटा करायची गरज नाही. सगळे उभे आहेत. आता फक्त आपल्याला ते ऍड आणि सबट्रॅक्ट करायचे. ऍड सबट्रॅक्ट कसं करतो आपण? वर जाणारे पॉझिटिव्ह, खाली जाणारे निगेटिव्ह. हे सगळ्यात पहिली टर्मिनॉलॉजी सांगितली तुम्हाला मी. वर जाणारे पॉझिटिव्ह, खाली जाणारे निगेटिव्ह. हा बघा 100 वर चाललाय, हा 150 वर चाललाय, हा 200 पण वर चाललाय. सो आपला हा किती आला? 100 प्लस 200 300 450 न्यूटन. आता जर का एफ ऑफ एक्स आहे 0, एफ ऑफ वाय आहे 450, मग रिझल्टंट किती येणार आहे? ऑफकोर्स 450 न्यूटन येणार आहे. याचं कारण का? याचा स्क्वेअर आणि अंडर रूट करून बघा. आपला फॉर्म्युला काय आहे? रिझल्टंटचा फॉर्म्युला आहे अंडर रूट मध्ये एफ एक्स चा स्क्वेअर आणि एफ वाय चा स्क्वेअर. पण एफ एक्स किती आहे? एफ एक्स आहे 0, एफ वाय आहे 450. 450 चा स्क्वेअर करा आणि अंडर रूट करा. हिशोब काय येणार आहे? 450. सो ही एमसीक्यू साठी शॉर्ट कन्सेप्ट आहे की जेव्हा एक रिझल्टंट, एक कंपोनंट 0 असतो, दुसरा कंपोनंट 450 आहे, तर रिझल्टंट डायरेक्टली किती लिहायचा? 450. एवढा वेळ वाया घालवायचा नाही. हे मी लिहून केलं. हे लिहून करायची गरज नव्हती. तुम्ही तोंडीच सांगू शकत होतात हा 100, हा 150, हा 200. म्हटलं रिझल्टंट किती येणार आहे? 450. कसा येणार आहे? उभा येणार आहे वर. ओके. सो व्हाईल सॉल्विंग द न्यूमरिकल जेवढे कष्ट करू नका. डोळ्यांनी फक्त न्यूमरिकल बघा, लगेच कळून जाईल तुम्हाला 450 न्यूटनचा फोर्स वर जाणारा रिझल्टंट आपल्याला मिळत आहे. आता आपण बोलूया वॅरिग्नन्स थेरम बद्दल. वॅरिग्नन्स थेरम काय सांगतो? की समेशन ऑफ मोमेंट ऍट पॉइंट ए इज इक्वल टू आर इंटू एक्स. आर इंटू एक्स. आता इकडे लक्ष द्या. जसं आपण म्हणतो वर जाणारा पॉझिटिव्ह, खाली जाणारा निगेटिव्ह, तसं मोमेंट बद्दल पण काही आहे. जर मोमेंट क्लॉकवाईज असेल तर निगेटिव्ह आणि जर अँटी क्लॉकवाईज असेल तर पॉझिटिव्ह. हे लक्ष द्या. हे बघा, पंख्याला तुम्ही इकडून धक्का दिलात तर तो क्लॉकवाईज फिरेल, उलटा धक्का दिलात तर निगेटिव्ह म्हणजे अँटी क्लॉकवाईज फिरेल. तर ही गोष्ट खूप जास्त महत्वाची आहे समजून घेणं. फोर्सेस अपोजिट असले तर साइन चेंज झाली पाहिजे, त्यासाठी मी सांगतो. आता समेशन ऑफ
मोमेंट ऍट ए, किती फोर्सेसचे समेशन असणार आहे, किती फोर्सेस आहेत तुमच्याकडे अवेलेबल, 1 2 3. सो आपल्याला काय करायचंय, इथे F1 इंटू D1 करायचंय, D च्या ऐवजी मी X म्हणतो. सो F1 इंटू X1, F2 इंटू X2, F3 इंटू X3 इज इक्वल टू RX. हे असं लिहा, असं लिहिलं तर तुम्ही चुकूच शकत नाही. F1 X1, F2 X3, X2, F3 X3 आणि RX. आता फक्त बघा क्लॉकवाईज पडणार आहे का अँटी क्लॉकवाईज पडणार आहे. आता बघा, त्या 100 न्यूटनच्या फोर्स बद्दल बोलतो. हा 100 न्यूटनचा फोर्स कुठून चाललाय, ए मधूनच चाललाय. जेव्हा एखादा फोर्स त्याच पॉइंट मधनं जातो तेव्हा त्याचा मोमेंट असणार का नाही, नसणार. खूप जास्त सिंपल गोष्ट आहे. जर का तुम्ही पंख्याच्या सेंटरला धक्का देत बसलात, पंख्याच्या सेंटरला किती जोरात धक्का द्या, सेंटर गोल फिरणार नाही. त्यामुळे एखाद्या पॉइंटचा आपण मोमेंट काढत असो आणि त्या पॉइंट मधनच फोर्स जात असेल तर त्या फोर्सचा मोमेंट किती असतो, 0 असतो. ओके, नेहमी रिअल लाईफ प्रॅक्टिकल एक्झाम्पल घेऊन बघायचं. पंख्याच्या सेंटर आहे, सेंटरला तुम्ही धक्का देताय, सेंटरला किती जोरात धक्का द्या तो गोल फिरणार नाही, तो तिथेच थांबणार. थोडं बाहेर धक्का द्या, गोल फिरेल, अजून बाहेर धक्का द्या, गोल फिरेल, पण सेंटरला नाही. सो नेहमी एखाद्या पॉइंटचा आपण मोमेंट काढत असू तर त्या मोमेंट मधनं जाणारा फोर्सचा जो मोमेंट असतो तो किती घ्यायचा, आपण 0 घ्यायचा. नेक्स्ट, 150 मुळे काय मोमेंट होते. आता 150 ए मधनं जात नाहीये, सो आपण घेऊ शकतो. आता ए ला जर आपण कॉन्स्टंट ठेवलं आणि असा धक्का दिला, या लाईनला धक्का दिला तर हे पंखा कसा फिरेल, हा असा फिरेल, अँटी क्लॉकवाईज फिरेल. फिरतोय का अँटी क्लॉकवाईज, हा बघा असा धक्का दिला, अँटी क्लॉकवाईज. आणि अँटी क्लॉकवाईज म्हणजे काय, पॉझिटिव्ह. म्हणजे आपला मोमेंट काय येणार आहे, दुसऱ्याचा पॉझिटिव्ह मोमेंट येणार आहे, बरोबर. आता मोमेंटची व्हॅल्यू काय आहे, F2 इंटू X2. F2 म्हणजे स्वतः तो फोर्स, किती आहे फोर्स, 150. आणि X2 म्हणजे अंतर किती आहे, याच्यात आणि याच्यात अंतर किती आहे, बघा दिसतंय 0.5. त्यांनी दिलंच आहे, आपल्याला काय करायचं नाहीये. 0.5 प्लस F3 बद्दल बोलूया. आता ह्या ए ला ह्या F3 ने धक्का दिला तर कसा फिरणार, हा परत अँटी क्लॉकवाईजच फिरणार, म्हणून साइन देऊन टाकली प्लस. सो करायचं काय, जर तुम्हाला चुकायचं नसेल तर आधी हाताने धक्का देऊन बघा. अँटी क्लॉकवाईज फिरत असेल तर लगेच इथे प्लस लिहून टाका, क्लॉकवाईज फिरत असेल तर लगेच तिथे मायनस लिहून टाका. एकदा साइन लिहिली, साइन लिहिल्यानंतर तो फोर्स लिहायचा. फोर्स किती आहे, 200. फोर्स लिहिला आणि त्यानंतर अंतर लिहायचं, त्याच्या आणि ए मधलं किती अंतर आहे, 0.5 आणि 0.5 म्हणजे 1 इज इक्वल टू आर. आर किती आहे, हा बघा आर काढलाय आपण. आर किती आहे, 450 इंटू एक्स. 450 इंटू एक्स. आपल्याला काय फाइंड करायचं आहे, एक्स फाइंड करायचं आहे. मग एक्स इज इक्वल टू काय असणार, हे मल्टिप्लाय करून घ्या अपॉन 450, दॅट इज 150 इंटू 0.5 दॅट इज 75. हा 75 प्लस 200 अपॉन 450. सो आपला एक्स येत आहे 0.61 मीटर. 0.61 मीटर फ्रॉम, ऑफकोर्स आपण ए चा मोमेंट काढतोय ना, सो 0.61 मीटर फ्रॉम ए. 0.61 मीटर फ्रॉम ए. आता बघा हा झाला फ्रॉम ए. समजा फ्रॉम ए 61 मीटर कुठे येतंय, इकडे नीट लक्ष देऊन पहा. 0.61 मीटर म्हणजे कुठे येणार, हा 0.5 झाला, हा 0.5 झाला, हा बघा इथे येणार माझा रिझल्ट 0.61 मीटर. ओके. आणि जर आपला मोमेंट बघाल तर मोमेंट आलाय पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह म्हणजे अँटी क्लॉकवाईज. हे सगळं बरोबर आहे. तर मला म्हणायचंय की समजा त्यांनी विचारलंय फ्रॉम 100 न्यूटन ऑफ फोर्स, म्हणून तुमचं अंतर किती आलं, 0.61. जर त्यांनी विचारलं असतं 150 मीटर, 150च्या फोर्स पासून किती लांब आहे तर किती म्हटलं असतात. खूप कॉमन सेन्सचा क्वेश्चन आहे, नीट समजून घ्या. हे अंतर आहे आपलं 0.61. हे अंतर आहे आपलं 0.61. कुठपासून, आरचं 100 पर्यंत, तर 0.61 आलंय कारण आपण ए चा मोमेंट काढलाय. पण आता जर मी विचारलं की 150 पासूनचं अंतर किती आहे तर किती असणार, 0.61 मायनस 0.5 म्हणजे एवढं अंतर असणार, दॅट इज 0.11. दॅट इज 0.11. सो तुम्ही मोमेंट काढताना ए पासून काढा, बट तुम्हाला कुठलंही अंतर विचारलं तरी तुम्हाला सांगता आलं पाहिजे, एवढं मात्र लक्षात ठेवा. ओके. फ्रॉम आर टू 100 टू आर मी अंतर विचारलं तर 0.61,
पण R to 150 विचारलं तर हे अंतर 0.5 काढावं लागेल ना त्यातलं. सो ही सिंपल मॅथमॅटिक्स आहे, हे तुम्हाला जमलं पाहिजे. तर ह्या अख्ख्या मोमेंटचा कुठलाही टाईपचा न्यूमरिकल कसाही असू दे, कितीही अवघड असू दे, तुम्हाला हा सॉल्व्ह करता 100% येणार. ओके, आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. सो मोमेंटचं एवढं लक्षात ठेवायचंय, अँटी क्लॉकवाईज असेल तर पॉझिटिव्ह आणि क्लॉकवाईज असेल तर नेगेटिव्ह. 3 forces of 5 Newton, 10 Newton and 15 Newton act along 3 sides of an equilateral triangle. आता डोळ्यासमोर पहिले काय, डायग्राम तर दिली नाही, क्वेश्चन आहे. डोळ्यासमोर पहिले इक्विलॅटरल ट्रायंगल आणायचा. इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, ओके. So 3 forces of 5, 10 and 15 act along the side of equilateral triangle AB, BC and CA. आता मी जर ABC नाव दिलं, जर मी ABC नाव दिलं तर काय आहे, AB, BC आणि CA. दॅट इज AB, BC, CA. ओके, किती व्हॅल्यू आहे, 5, 10, 15. आपल्याला फाइंड करायचं आहे रिझल्टंट ऑफ दिस सिस्टम. आता बघा, ह्याच्यात काही आडवे आहेत, काही उभे आहेत, त्यामुळे आपल्याला समेशन ऑफ एफ ऑफ एक्स आणि एफ ऑफ वाय दोन्ही काढावा लागणार आहे. त्यानंतर आपल्याला ट्रायंगल्सचे अँगल माहिती पाहिजे. जर त्यांनी मेन्शन केलंय इक्विलॅटरल ट्रायंगल, तर अँगल्स किती असणार, 100%. हा असणार 60, हा झाला 60, हा झाला 60, बिकॉज इक्विलॅटरल ट्रायंगलचे अँगल्सच तसे असतात. आता आपल्याला त्यांना रिझॉल्व्ह करायला लागेल. रिझॉल्युशन ऑफ फोर्सेसची थोडी मेथोडॉलॉजी वापरायला लागेल. हा बघा, हा जो फोर्स आहे त्याला मी आडवा आणि उभ्यामध्ये रिझॉल्व्ह करतो. जोपर्यंत आडवं उभं क्लिअर होत नाही तोपर्यंत काय करू शकत नाही आपण. याला पण आडवा उभा, आणि हा तर आडवा आहे, याला काय करायची गरज नाही. आता बोलूया आपण, हा आहे आडवा आणि हा आहे उभा. हा वर जातोय का खाली जातोय, वर जातोय. वर जातोय म्हणून प्लस, खाली जातो म्हणून मायनस. याच्याबद्दल बोलूया. हा लेफ्टला जातोय का राईटला जातोय, लेफ्टला जातोय. लेफ्टला जातोय म्हणून मायनस, राईटला जात असता तर प्लस. हा पण लेफ्टला जातोय म्हणून मायनस. आधी मी साइन्स देऊन घेतला. आता व्हॉट अबाउट द अँगल, जो जवळचा अँगल आहे तो कॉस, उरलेला साइन. आता हा बघा, हा फोर्स आहे, हा अँगल किती आहे, 60 डिग्री. हा 60 डिग्री आहे, लेफ्टला अँगल आहे, सो हा एक्स ऍक्सिसचा येणार 15 cos 60. ओके, हा अँगल 60 डिग्री आहे, हा जो अँगल 60 आहे हा पण अँगल 60 आहे, सो हा येणार -15 cos 60 आणि उरलेला काय येणार 15 sin 60. एखादा जर का कॉस असेल तर दुसरा असणार आहे साइन. तसंच याचं बोलूया आता आपण. हा आहे आणि इथला आहे. आता व्हॉट अबाउट द अँगल, हा अँगल किती असणार आहे, हा अँगल असणार आहे 60 डिग्री. हे बघा, ट्रायंगलची जी कन्सेप्टच आहे, हा अँगल असतो प्रत्येक वेळेला 60 डिग्री. मग हा जर का 60 आहे तर हा काय झाला 5 cos 60 आणि उभा काय झाला 5 sin 60. ओके, सो आधी मी सगळे फोर्सेस रिझॉल्व्ह केले. ते रिझॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला थोडी जॉमेट्रीच्या अँगलची कन्सेप्ट क्लिअर करायला लागेल. हे बघा, बघूनच समजतंय, हा जर का आहे तर इथे जे मी लाईन ड्रॉ केली तर हा किती येणार आहे 60. तसंच जर मी इकडे लाईन ड्रॉ केली तर हा येणार 60, हा येणार 30. ओके, सो या कन्सेप्ट सगळ्यात पहिले क्लिअर करून घ्या. आता बोलूया आपण समेशन ऑफ एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स म्हणजे कोण कोण, आडवे. आडवे कोण कोण आहेत, हा बघा, हा आहे -15 cos 60 आडवा आहे, -5 cos 60 आडवा आहे, प्लस हा बघा 10 पण आडवा आहे हा. सो हे झाले माझे समेशन ऑफ एफ ऑफ एक्स. समेशन ऑफ एफ ऑफ वाय कोण कोण असणार आहे, उभे 15 sin 60 आणि -5 sin 60. ओके, सो तुम्हाला काय करायचंय आता, हे कॅल्शियम मध्ये सॉल्व्ह करायचंय. आन्सर काढा, कॅल्शियम मध्ये सॉल्व्ह करा, आन्सर काढा. आणि व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ रिझल्टंट. रिझल्टंट काय असणार आहे, अंडर रूट पहिल्याचा स्क्वेअर प्लस दुसऱ्याचा स्क्वेअर. सो असे सॉल्व्ह करा तुम्ही तुमचे आणि आन्सर सांगा. सो हा झाला एक ट्रायंगल बेस्ड न्यूमरिकल.
नेक्स्ट क्वेश्चन, forces of magnitude 1 Newton, 2 Newton, 3 Newton and 4 Newton are acting along the sides AB, BC, CD and DA of rectangle respectively. जे मी वाचतोय त्यापेक्षा कुठला कंपोनंट आहे तो लक्षात ठेवा. रेक्टँगल आहे, रेक्टँगल. स्वतःही नावं देऊ शकतो, ए बी सी डी. तुम्ही तुमची नावं द्या, आन्सर सेम येणार आहे. तुम्ही तुमची नावं द्या, आन्सर सेम येणार आहे. बघा 1, 2, 3 आणि 4. ए बी आहे 1, 2, 3, 4. तरी सांगितलंय फाइंड द मॅग्निट्यूड ऑफ द रिझल्ट. फाइंड द मॅग्निट्यूड ऑफ द रिझल्ट. सिंपल आहे. आता याच्यात कोणी तिरका आहे का? नाही. एक तर दोन उभे आहेत, दोन आडवे आहेत. म्हणजे एकदम सिंपल टास्क करायचे आपल्याला. समेशन ऑफ एफ एक्स आणि समेशन ऑफ एफ वाय. एफ एक्स म्हणजे उभेवाले, आय एम सॉरी, एफ एक्स म्हणजे आडवेवाले. आडवे कोण कोण आहे? हा 2 आहे आणि हा 4 आहे. 2 कुठे चाललाय? राईट हँड साईडला चाललाय. राईट हँड साईडला चाललाय म्हणजे +2 राईट हँड साईडला. 4 लेफ्ट हँड साईडला चाललाय. लेफ्ट हँड साईडला चाललाय म्हणजे -2. सो आपला हा किती आला? -2. आता उभेवाले बोलूया. उभेवाले कोण कोण आहेत? एक 3 आहे आणि एक हा वाला आहे. वर कोण चाललंय? 3 वर चाललंय. खाली कोण चाललंय? एक खाली चाललंय. एक खाली चाललंय म्हणून मायनस. सो आपण रिझल्टंट काढूया. रिझल्टंटचा फॉर्म्युला आहे अंडर रूट मध्ये -2 चा स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर. जे काय आन्सर येईल ते आपलं फायनल आन्सर असेल. ओके. सो आपल्याला काय लक्षात ठेवायचं, कसा आहे फरक आहे? जेव्हा ट्रायंगल होता, ट्रायंगल असल्यामुळे आपल्याला तो कॉस आणि साइनची भानगड करावी लागली. रेक्टँगल मध्ये काही गरजच नाहीये. एक तर उभे आहेत नाही तर आडवे आहेत. विदिन 10 सेकंड तुमचं हे आन्सर आलं पाहिजे. आता ह्याच रेक्टँगल मध्ये मी अजून एक छोटी कन्सेप्ट शिकवतो की मोमेंट कसा फाइंड करायचा. हाऊ टू फाइंड द मोमेंट. अज्युम करा प्रत्येक साइड 1 मीटरची आहे. प्रत्येक साइड 1 मीटरची आहे. रेक्टँगलला मी स्क्वेअर मध्ये कन्वर्ट केलंय. रेक्टँगलला मी स्क्वेअर मध्ये कन्वर्ट केलंय. याचा वॅरिग्नन्स थेरम कसा लावायचा? ऍट पॉइंट ए. खूप सिंपल टास्क आहे. वॅरिग्नन्स थेरम ऍट पॉइंट ए इज इक्वल टू आर इंटू एक्स. किती फोर्सेस आहेत टोटल? 4 फोर्सेस. 4 फोर्सेस दिसत आहेत ना, लगेच लिहून टाका. F1 x1, F2 x2, F3 x3 आणि F4 x4 इज इक्वल टू RX. हे असं लिहिलं म्हणजे तुमची कन्सेप्ट बेसिक पासून क्लिअर झाली असं कळेल तुम्हाला. आता बोलूया. F1 आहे हा, F2 आहे हा, F3 हा आणि F4 हा. तुम्ही तुमची नावं द्या. आता बघा आपण कुठला काढतोय? ऍट पॉइंट ए काढतोय. ऍट पॉइंट ए काढतोय. आता आपण F1 बद्दल बोलतोय. F1 कशातून चाललाय? F1 चाललाय ए मध्ये. हा बघा हा F1 या पॉइंट मधून चाललाय की नाही? यस चाललाय. आता F1 समजा ए मध्येच चाललाय तर मोमेंट किती असणार त्याचा? मोमेंट असणार 0. खूप सिंपल टेक्निक आहे. जेव्हा एखाद्या पॉइंट मधून तो फोर्स जातोय त्या पॉइंटचा मोमेंट किती घ्यायचा? त्या फोर्स बद्दलचा 0. प्लस F2 बद्दल बोलूया. हा आता प्लस का मायनस जरा विचार करावा लागेल मला. ओके. हा फोर्स आहे बीसी वाला फोर्स. हा फोर्स आहे. हा पॉइंट आहे. या पॉइंटला समजा मी असा धक्का दिला इकडून इकडे, तर हा पॉइंट कसा फिरेल? अँटी क्लॉकवाईज फिरेल. सिंपली पंखा अज्युम करायचा. हे पंखा आहे, हा पंख्याचा सेंटर आहे, हे पंख्याचा लिव्हर आहे. पाहत ती इथून धक्का दिला तर कसा फिरेल पंखा? अँटी क्लॉकवाईज फिरेल. आणि अँटी क्लॉकवाईज म्हणजे काय सांगितलं होतं मी? प्लस. ओके. म्हणून मी इथे साइन देतोय प्लस. आता व्हॅल्यू लिहून टाकायची. F2 ची व्हॅल्यू किती आहे? 2. आणि अंतर किती आहे? अंतर परपेंडिक्युलर पाहिजे आपल्याला. ह्या फोर्सचं आणि त्या ए पॉइंटचं परपेंडिक्युलर अंतर किती आहे? 1. ओके. प्लस F3. आता F3 बद्दल बोलतोय. तो लिव्हर आहे, हा लिव्हर आहे आणि याला मी असा धक्का दिला वरनं, असा वर धक्का दिला तर कसा फिरेल? अँटी क्लॉकवाईज फिरेल. म्हणून पहिले साइन देऊन घ्यायची प्लस. आता व्हॅल्यू किती आहे त्या फोर्सची? 3. आणि परपेंडिक्युलर अंतर किती आहे? हे बघा परपेंडिक्युलर अंतर 1. आता F4 चा तुम्हीच कॉमन सेन्स लावा. F4 कुठून चाललाय? हा F4 आहे. हा कुठून चाललाय? ए मधनं चाललाय. ए मधनं चालल्यावर व्हॅल्यू 0 इंटू आर. आता हा बघा इथे काढलाय. हा आर येईल 4 + 4 √8 इंटू एक्स. सो बाय युझिंग दिस फॉर्म्युला तुम्ही आता काय फाइंड करू शकता? एक्स. याच क्वेश्चन मध्ये मी एक्स्ट्रा क्वेश्चन का घेतला? बिकॉज तुम्हाला रेक्टँगल मधनं किंवा स्क्वेअर मधनं
लोकेशन फाइंड करता आली पाहिजे. So अजून एक दोन क्वेश्चन आपण पुढच्या लेक्चर मध्ये बघू. थँक्यू.